त्यानंतर आयाम. आयाम म्हणजे काय? तर दृष्टिकोन. कुठल्या उद्देशाने आपण हा मानवी विकास निर्देशांक मांडतो, त्याचे वेगवेगळे आयाम आहेत. राहणीमान, आरोग्य, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण यांचे आयाम मांडत असतो. बघा, तर नेमका आयाम कसा? तर बघा, आर्थिक आयाम जर बघितला तर सरासरी राहणीमान. अर्थ म्हणजे पैसा. पैसा असेल तर व्यवस्थित राहता येतं. पैसाच नसेल तर आपल्याला चांगले चांगले ड्रेस घालता येणार नाही, चांगले चांगले कपडे वापरता येणार नाहीत, चांगल्या गाड्यामध्ये फिरता येणार नाही, म्हणजे राहणीमान. त्यानंतरचा आयाम आहे आरोग्य. आरोग्य जर चांगलं असेल तर आपलं आयुर्मान म्हणजे आपलं वय, आपण जास्तीत जास्त लाईफ टाइम जगू शकतो. आरोग्य चांगलं नसेल तर आपण चांगल्या प्रकारे जगू शकत नाही. त्यानंतरचा पॉईंट शिक्षण. पैसा असेल, आर्थिक व्यवस्था असेल तर चांगलं राहता येतं, चांगलं राहणीमान असेल तर आरोग्य सुधारतं, आरोग्य सुधारलं तर चांगलं आयुष्य प्राप्त होतं.